नमस्कार. प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात आपण सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षक हो, मी अविनाश पाठक, मुख्य संपादक प्रतिध्वनी. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाज जीवनात एक महत्त्वाचा मुद्दा गाजतो आहे, तो म्हणजे आरक्षणाचा मुद्दा. त्या आरक्षणासाठी आंदोलनं झाली इथपर्यंत की अगदी मुंबईचा कारभार बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर आले. शेवटी मुंबईच्या बाहेर त्यांना अडवावं लागलं आणि तिथेच सेटलमेंट करावं लागलं. मराठ्यांचं आंदोलन मागे घेतलं तर आता त्याच्या उत्तरात ओबीसी मैदानात आले आहे. ओबीसी सुद्धा मुंबईवर धडक मारतो म्हणत आहे. एकूणच या सगळ्या प्रकारात काय नवा तिढा निर्माण होणार हे आज सांगणं कठीण आहे. आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन चिघळतं आहे, रादर चिघळवलं जातं आहे, ते बघता आता या आंदोलनामागे कोणी बोलवित्या धनी आहे का याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली. कारण आहे असं की एकदमच हे आंदोलन वर येतं, एक आहे, दुसरा येतो, दुसरा थोडा मागे सरकला तर पहिला पुढे येतो. असं काहीतरी जे होतं आहे ते बघता महाराष्ट्राला अस्थिर करायचं, अशांत करायचं किंवा विद्यमान राज्यकर्त्यांना परेशान करायचं, सळो की पळो करायचं, यासाठी कोणी हे घडवून तर आणत नाही ना, अशी एक शंका निश्चित मनात येते. आता बघा, मराठ्यांना आरक्षण हवं हा मुद्दा काही याचा आहे का? माझ्या आठवणीप्रमाणे 1986-87 पासून मराठी आरक्षण मागतायत. त्यासाठी आंदोलनही होत आहेत. अर्थात ती आंदोलनं होतात, थोड्या दिवसात ती सबसाईड होतात. पण 2018 साली एकदम ती आंदोलनं अशी उफाळून यावी आणि पूर्ण महाराष्ट्रभर लाखाचे 2-2 लाखाचे असे मोर्चे निघावे, त्यांना कोणीही नेता नसावा आणि लोकांनी ते मोर्चे काढावे. शेवटी राज्यकर्त्यांनी दखल घेऊन आरक्षणासाठी समिती नेमावी, आरक्षण द्यावं, या सगळ्या भानगडी होईपर्यंत सरकार बदलायची वेळ आहे. हे सगळं झालं, त्यावेळचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं. त्यांनी जाताना मराठ्यांना व्यवस्थित आरक्षण दिलं. आता आपल्या देशात ती पद्धतच आहे की कोणताही निर्णय झाला की त्याला न्यायालयात चॅलेंज करायचं. तसा हाही निर्णय चॅलेंज झाला, हायकोर्टाने तो अफेल्ड केला, मान्य केला. मात्र सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तोवर सरकार बदललं होतं आणि असा आरोप केला जातो की नंतर आलेल्या सरकारने, ज्याचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार पडद्यामागचे मार्गदर्शक होते, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिलाला बाजू मांडण्यासाठी योग्य माहितीच दिली नाही किंवा वकिलांनी योग्य बाजू मांडली नाही. नाहीतर उच्च न्यायालयात जे प्रकरण टिकलं होतं ते सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही? ठीक आहे, त्यावेळी जे झालं असेल ते झालं असेल, पण 99-2000 मध्ये ती याचिका सर्वोच्च न्यायालयात हरल्यानंतर पुढे त्याचं काही क्युरेटिव्ह पिटिशन करावं किंवा फॉलोअप पिटिशन करावं, पुन्हा दाद मागावी, असे काहीही प्रयत्न 2-2.5 वर्षात झाले नव्हते. आणि त्यावेळी मराठा संघटनांनीही काही असं इतकी आक्रमक भूमिका घेतली नव्हती. तर 2022च्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात सत्ता बदल झाला, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं आणि पुन्हा हळूहळू तो मुद्दा डोकं वर काढायला लागला. आणि आता 2023 मध्ये पुन्हा मनोज जरांगे नावाचं एक व्यक्तिमत्व पुढे आलं. त्यांनी उपोषणं सुरू केली
आणि महाराष्ट्रभर ते आंदोलन पेटवलं गेलं. त्यांनी मग शेवटी आता त्याच्या गावापासून बीड जालना तिकडल्या त्याच्या गावापासून थेट मुंबईपर्यंत पदयात्रा काढली. शेवटी ते काही 1.5-2 लाख 3 लाख लोक मुंबईत येऊन थडकले असते तर मुंबईच्या एकूणच सगळ्या समस्या वाढल्या असत्या, जनजीवनावर विपरीत परिणाम झाला असता. म्हणून राज्य शासनाने मुंबई बाहेरच त्यांना रोखलं, तिथेच त्यांच्याशी चर्चा केली, तो तिढा सोडवला. तो तिढा सोडवल्याबरोबर लगेचच ओबीसी समाज मैदानात उतरला की त्यांना आमच्या आरक्षणातून आरक्षण दिलं जात आहे, आमच्यावर अन्याय होता कामा नये, आणि हा GR जो निघतो आहे, जो अध्यादेश निघतो आहे, तो चुकीचा आहे. आम्ही न्यायालयात दाद मागू, आम्ही रस्त्यावर येऊ, आम्ही सुद्धा मुंबईत येऊन धडकू, अशा सगळ्या धमक्या देणं सुरू झालं. आणि इकडे जर हा रद्द झाला तर आम्ही अमुक करू तमुक करू म्हणून जरांग्यांची आरडाओरड सुरू झाली. आता हे सगळं जेव्हा होतंय एकाच वेळी, ते लक्षात घेता हे नेमकं याच वेळी का व्हावं आणि दोन्ही बाजू एकदम एकमेकांच्या विरोधात अशा का रस्त्यावर यावा, हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निश्चित येतो. आता गंमत बघा, एक सोशल मीडियावर एक काही दिवसापूर्वी एक कार्टून व्हायरल होत होतं. म्हणजे ज्या दिवशी मुंबई बाहेर या सगळ्यांना अडवलं आणि तिथे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री त्यांनी जाऊन चर्चा केली आणि सगळे GR वगैरे काढले त्यांना हवे ते, आणि त्यांचं आंदोलन संपलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर एक कार्टून व्हायरल होत होतं. त्यात म्हणजे शरद पवार आपल्या घरून चपला घालून कुठेतरी बाहेर जायला निघत आहेत आणि त्यावेळी त्यांची कन्या सुप्रिया सुळे या त्यांना अडवून विचारत आहेत की बाबा आता यावेळी तुम्ही कुठे निघालात. आणि त्यावेळी शरद पवार सुप्रिया सुळेंना उत्तर देत आहेत की आता एकनाथ शिंदेंनी मराठ्यांचं आंदोलन संपवलं तर आता ओबीसींना आंदोलन करायला कामाला लावलं पाहिजे ना. याचाच अर्थ लोकांच्या मनात कुठेतरी ही शंका आहे की शरद पवारांनीच याच्या मागे काही त्यांचा हात आहे का. अर्थात या बाबतीत कोणतेही निश्चित पुरावे नाही, पण ते समाज माध्यमांवर हे कार्टून व्हायरल होत होतं हे नक्की. इतकंच काय, पण ज्यावेळी ते आंदोलन म्हणण्यापेक्षा मनोज जरांगेंची जी यात्रा होती ती मुंबईच्या वेशीवर पोहोचली आणि मुंबईकडे आता ती मार्च करणार, त्यावेळी शरद पवारांचं एक स्टेटमेंट आलं होतं की मुंबईत हे सगळे लोक गेले तर मुंबईच्या जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. आणि इट वॉज अ फॅक्ट की मुंबईत ते जर काही लाख लोक गेले असते तर मुंबईचं काम ठप्प झालं असतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने ती स्टेप घेतली आणि ते थांबवलं. त्याच वेळी एका YouTube चॅनलवर एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओत शरद पवारांचा उल्लेख कटसम्राट असा करून मुंबईत यांना नेऊन मुंबई पॅरालाइज करण्याचा डाव हा पवारांनीच आखला होता असा आरोपही केला होता. आता यालाही नेमके पुरावे कोणाजवळ नाही आहेत, त्यामुळे आज मी तरी पवारांवर असा आरोप करण्याचं धाडस करणार नाही. पण आता दुसरा अजून एक मुद्दा असा निर्माण होतो की मनोज जरांगे पाटील हे
या 8-10 महिन्यात समोर आलेलं एक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला वाटते ऑगस्ट सप्टेंबर पूर्वी मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्रात कोणालाही माहीत नव्हतं. कोणीतरी म्हणतं की जेम्स लेन प्रकरणात ज्यावेळी पुण्यात त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवर काही हल्ला वगैरे झाला होता, तो राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्यात जे आरोपी पकडले गेले होते त्यात एक मनोज जरांगे होता. असं सांगून मनोज जरांगे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे असं लोकांनी एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात तेही खरं खोटं मला माहीत नाही, पण त्यावेळी पेपरमध्ये वर्तमानपत्रात वगैरे ही बातमी येत होती म्हणून मी इथे ते नमूद करतो आहे. आणि तोवर तो कोणालाही माहीत नव्हता. त्याचं असं काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खूप स्टँडिंग होतं किंवा समाजातही त्याचं असं खूप काही स्टँडिंग होतं असं कधीच वाटलं नाही. त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनही असं वाटणार नाही की हा कोणीतरी खूप मोठा पॉवरफुल नेता असावा. तो एकदम उपोषण करतो, लाखो लोक त्याच्या मागे धावतात, तो लॉंग मार्च काढतो, गावागावात जातो, तर तिथे 200-200 JCB बोलावून त्याच्यावर फुलांची उधळण केली जाते. आज एवढ्या लोकांना घेऊन तो निघतो, ठिकठिकाणी त्यांच्या जेवणाची सोय होते. अहो, साधा एक 50 माणसांचा कार्यक्रम एखाद्या सामाजिक संघटनेला करायचा झाला तर त्यासाठी पैसा कसा उभा करायचा हे सामाजिक कार्यकर्त्यांना यक्ष प्रश्न पडलेला असतो. आणि इथे एवढ्या लाखो लोकांचा हा खर्च केला जातो, 200-200 JCB आणले जातात. आज एक JCB सुद्धा भाड्याने आणणं कामासाठी हे सामान्य माणसाला शक्य नसते. इथे 200-200 JCB फक्त फुलं उधळायला आणले जातात आणि प्रत्येक गावात आणले जातात. याचाच अर्थ याच्या मागे कोणती तरी अदृश्य शक्ती काम करते आहे. आता लोकांनी पवारांचं नाव पुढे केलं आहे, पण पवारांनी असं का करावं हाही प्रश्न माझ्या मनात येतो. मी एक पत्रकार म्हणून पवारांना जे काही जाणतो, तर पवार असं करतील असं वाटत तर नाही, पण अर्थात राजकारणात काहीच सांगता येत नाही. त्यामुळेच या जरांगेंच्या आंदोलनाचा त्यानंतर ते आंदोलन समोर आल्याबरोबर ओबीसींनीही मैदानात यावं, त्यांनीही नागपूरला संविधान चौकात डेरा मांडावा, नंतर आम्ही आता मुंबईवर हल्लाबोल करू अशी धमकी द्यावी आणि त्याची तयारीही सुरू करावी. सुप्रीम कोर्टात दाद मागायला जावं. आज सुप्रीम कोर्टात साधा जरी वकील लावायचा झाला तरी लाखभर रुपये लागतात. पण हे सगळे लोक त्या तयारीत येत आहेत. याचाच अर्थ या दोन्ही आंदोलनांच्या मागे कोणीतरी बोलविता धनी आहे आणि त्याचे या मराठ्यांना किंवा ओबीसींना न्याय मिळणं या पलीकडे जाऊनही काहीतरी अदृश्य हेतू असू शकतात. प्रेक्षक हो, हेच हेतू नेमके काय आहेत हे लोकांसमोर आलं पाहिजे. महाराष्ट्राला अस्थिर करण्याचं कारस्थान कोण रचतं आहे, जनसामान्यांचं जनजीवन कोण विस्कळीत करतं आहे आणि गरीब मराठा आणि ओबीसी समाजाला हाताशी धरून त्यांचाच छळ कोण मांडतं आहे हे लोकांसमोर आलंच पाहिजे. ती गरज आहे. तिथेच मग आपला समाज कुठेतरी शहाणा होईल आणि कुणाच्या तरी राजकीय स्वार्थासाठी कोणीही असं वाहवत जाऊ नये हा विचार करायला लागेल. आज मराठ्यांना आरक्षण द्यायचं किंवा ओबीसींनाही एक्स्ट्रा आरक्षण द्यायचं तर शेवटी घटनेचं कायद्याचं कुठेतरी बंधन आहे. त्या चौकटीतच तुम्हाला द्यावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की 50% वर जाता येणार नाही. आज महाराष्ट्रात ऑलरेडी आपण 50% पोहोचलेलं असावं असा माझा अंदाज आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारची कुठेतरी अडचण होते आहे.
पण इथे कोणी समजून घ्यायला तयारच नसेल तर सरकार तरी काय करणार? आणि हाच अडेल तट्टूपणा कोणीतरी मागे भक्कम उभा असल्याशिवाय येत नाही. त्यामुळे ही अदृश्य शक्ती कोणती हे समोर आलं पाहिजे. ती आजची गरज आहे. ते जर समोर आलं नाही तर असे प्रकार वारंवार घडतील आणि आज महाराष्ट्र अस्थिर झाला आहे, उद्या देश अस्थिर केला जाईल आणि ती आपल्या देशात अराजकाची सुरुवात असेल. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या प्रतिक्रियांचं स्वागतच आहे. आपल्याला जर आवडला असेल तर लाईक करा, इतरांनाही तो शेअर करा आणि इतरांनाही लाईक करायला सांगा. त्यांच्याही प्रतिक्रियांचं स्वागतच होईल. आपण प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच, असल्यास त्याबद्दल धन्यवाद. नसल्यास आपण जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.